संतोष देशमुखांचा अपहरणा अगोदरचा ड्रायव्हर सोबतचा शेवटचा संवाद आता समोर आलेला आहे आणि हे लोक मला जीवे मारतील, आधी पोलीस स्टेशनला जा, ड्रायव्हर सोबत देशमुखांचं हे शेवटचं वाक्य होतं। ड्रायव्हरच्या पोलीस जबाबामधून संतोष देशमुखांचा शेवटचा संवाद आता उघडकीस आलेला आहे आणि लवकर पोलीस स्टेशनला जा, हे लोक मला जीवे मारणार आहेत असं म्हटल्यानंतर आरोपींनी लगेच संतोष देशमुख यांना घेऊन गाडी केसच्या दिशेने नेली। देशमुखांच्या ड्रायव्हरची जबाबामध्ये ही माहिती आता समोर आली आहे। वाल्मिक कराडच्या गुंडांनी संतोष देशमुखांचं काळ्या स्कॉर्पिओ गाडीमधून अपहरण केलं असा सुद्धा ड्रायव्हरचा जबाब आहे। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, आपण पाहतोय आता एक एक खुलासे समोर येत आहेत, मात्र यानंतरची गोष्ट जर आपण पाहिली तर जबाब लवकरात लवकर आज आलेला आहे, मात्र जेव्हा तक्रार नोंदवायला गेले तेव्हा सुद्धा 3.5 तास पोलिसांनी तक्रार घेतली नव्हती अशी सुद्धा माहिती आता समोर आली। आणखी काय काय उघड झालंय जबाबामध्ये? नक्कीच आपण जर बघितलं तर ज्यावेळी ही घटना घडली त्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत केज पोलीस ठाण्यातील त्यांनी तात्काळ तक्रार घेतली नाही, तसेच संतोष देशमुख यांचा शोध देखील लवकर घेतला नाही असा आरोप प्रारंभापासून होत होता। या प्रकरणात आता एक PSI देखील निलंबित करण्यात आला आहे, तसेच जे PI आहेत महाजन ते देखील सक्तीच्या रजेवर आहेत। ही कारवाई झालेली असताना आता जो या प्रकरणातील मुख्य तक्रारदार आहे शिवराज देशमुख यांच्या जबाबातून हे समोर आले की त्यावेळी ते जवळपास 3 तास त्या ठिकाणी बसून होते पोलीस ठाण्यामध्ये, परंतु तक्रार घेतली गेली नाही। तसेच ज्या दिशेने संतोष देशमुख यांना नेले जाण्याची शक्यता होती त्याच्याऐवजी विरुद्ध दिशेलाच पोलीस शोध घेत होते असा देखील आरोप केला गेला आणि तेच आता या सगळ्या दोषारोप पत्रामधून समोर आल्याचं आपण पाहतोय। आणि या प्रकरणात आता पोलिसांनी कशा पद्धतीने सुरुवातीच्या काळात निष्काळजीपणा केला हे समोर आले। आता या प्रकरणाची सगळी चौकशी करावी अशी वारंवार मागणी देशमुख कुटुंबाने देखील केली आहे, वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी देखील केली आहे, परंतु आता यावर पोलीस दलाने काय शोध घेतलाय किंवा काय तपास केला हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी तुर्तास मात्र पोलिसांनी सुरुवातीच्या 3 ते 4 तासात कशा पद्धतीने निष्काळजीपणा केला हे या जबाबातून समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी अगदी ठोस पुरावा म्हणावा लागेल हा, पण आपण पाहतोय की हे सगळे पुरावे आता समोर येताना एक एक नवीन खुलासे होताना अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे, त्याचा शोध लागत नाही, त्या संदर्भात पोलिसांकडून काही स्पष्टीकरण आलंय? नक्कीच या प्रकरणाचा तपास जो आहे तो CIDचे अधिकारी करत आहेत। CID कडे हा सगळा तपास आहे। त्यांना बीड पोलीस दल तसेच स्थानिक गुन्हे शाखा यांनी मदत केली आहे। आरोपींच्या अटकेसाठी जी कार्यवाही झाली ती बीड पोलिसांकडून झाली, CID ला मदत म्हणून हे केलं होतं त्यांनी। आता कृष्णा आंधळेचा शोध देखील बीड पोलीस घेत असून त्याच्या शोधासाठी 3 पथकं जे रवाना करण्यात आले आहेत ते अद्यापही त्याचा शोध घेत आहेत, परंतु तो मिळून येत नाहीये। आता यामध्ये CID असेल पोलीस असेल हे दोन्ही दलाकडून प्रयत्न केले जात आहेत, परंतु कृष्णा आंधळे मात्र मिळत नसल्यानं आरोप केले जात आहेत। वेगवेगळे मत देखील व्यक्त केले जात आहेत। कोणी सांगतंय कर्नाटकच्या सीमेवर कृष्णा हा तृतीय पंथीयाच्या वेशात आहे, कोणी सांगतंय कृष्णाचा काही घातपात वगैरे झाला का तशा दिशेने तपास घ्या, कोणी म्हणतंय की जर सतीश भोसले जर प्रयागराज मध्ये सापडतो तर कृष्णा आंधळे का सापडत नाही, असे वेगवेगळे आरोप अनेक सवाल उपस्थित केले गेलेले आहेत। त्या संदर्भातली सगळी ताजी माहिती घेत राहू, तुम्ही असं जोडलेले राहा।